मुलांनो, आज आपण इयत्ता 12वीची इंग्रजी विषयातील ही 7वी कविता पाहतोय. एकूण 8 कविता आहेत. 2.7 ही कविता आपण पाहतोय. कवितेचं नाव आहे सी वॉक्स इन ब्युटी. लॉर्ड बायरॉन हा अतिशय फेमस असणारा रोमॅन्टिक पोएट याने ही कविता लिहिलेली आहे. तिथं तुम्हाला नाव दिसताना जॉर्ज बायरॉन असं दिसेल, पण इंग्लंडमध्ये लॉर्ड बायरॉन म्हणूनच तो फेमस आहे, प्रसिद्ध आहे. आता ह्या कवितेमध्ये त्यानं केवळ एका स्त्रीचं वर्णन केलेलं आहे, दुसरं काही नाही. ही प्रेम कविता आहे, पण इथं कवी कुठेही माझं तिच्यावर प्रेम आहे असं म्हणत नाही. फक्त तो त्या सुंदर असणाऱ्या स्त्रीचं शारीरिक आणि तिचं मन किती सुंदर आहे, शरीर किती सुंदर आहे आणि मन किती सुंदर आहे याचं वर्णन या कवितेत केलेलं आहे. सी वॉक्स इन ब्युटी हे कवितेचं नाव आहे. इज अ शॉर्ट लिरिकल पोयम. ही एक छोटीशी लिरिकल सुनीत म्हणतो काव्य आपण, लिरिकल पोएट. हे लिरिक आहे. सेलिब्रेटिंग फिमेल ब्युटी या लिरिक मध्ये फिमेल ब्युटी स्त्रीचं सौंदर्य वर्णन केलं गेलेलं आहे. फिमेल ब्युटी वर्णन केलेली आहे. द पोएट डिस्क्राइब्स, इथं कवीनं वर्णन केलंय, डिस्क्राइब्स करतोय तो. अन अननेम्ड वुमेन, नाव नसणारी स्त्री आहे. इथं नाव नाही तिचं, अननेम्ड वुमन आहे. हु इज एक्सेप्शनली स्ट्रायकिंग. ती वादातीत, वादच नाही, एक्सेप्शनली स्ट्रायकिंग आहे. अगदी खास अशी, वादच नाही की ती वादातीत सुंदर आहे, स्ट्रायकिंग आहे म्हणजे. द पोएट डिस्क्राइब्स, इथं कवीनं वर्णन केलंय नॉट ओनली हर एक्सटर्नल अपीयरन्स, केवळ एक्सटर्नल ती कशी दिसते, बाहेरून, बाह्यांग म्हणतो आपण, एक्सटर्नल अपीयरन्स दिलेलं नाही, बाह्य स्वरूप सांगितलेलं नाही. बट ऑल्सो हर इनर गुडनेस, तर तिचा जो इनर गुडनेस आहे, मनाचं जे तिचं सौंदर्य आहे, शरीराचं सौंदर्य सांगितलेच, पण इनर गुडनेस पण सांगितलंय. विच मेक्स हर सो कॅप्टिव्हली. आणि ह्या दोन्ही सौंदर्यामुळं ती एकदम कॅप्टिव्हली अट्रॅक्टिव्ह आहे. म्हणजे तिच्याकडे बघतच बसलं पाहिजे, आपल्याला ती कॅप्चर करते. कॅप्टिव्हली अट्रॅक्टिव्ह असं असणारं तिचं सौंदर्य आहे. बायरॉन कम्पेअर्स हर, कवी तिचं कम्पेअर करतोय, तुलना करतोय तिची, टू द नाईट स्काय, संध्याकाळच्या आकाशाशी, रात्रीच्या आकाशाशी कवी तिच्या सौंदर्याची तुलना करतोय. डिस्क्रायबिंग हर सीरीन अँड परफेक्ट ब्युटी, तो तिची श्रीन असणारी, प्रसन्न असणारी, पवित्र असणारी म्हणूया आपण, श्रीन म्हणजे, अँड परफेक्ट ब्युटी, आणि परिपूर्ण असणारं सौंदर्य आहे, त्याची तुलना रात्रीच्या आकाशाशी, नाईट स्कायशी केलेली आहे. ऑल्दो द पोयम इज जनरली थॉट, जरी ही कविता, द पोयम इज जनरली थॉट, सर्वसामान्यपणे असं म्हटलंय टू बी अ लव्ह पोयम, जनरली ही लव कविता मानली गेलेली आहे, प्रेम काव्य मानलं गेलेलं आहे. द पोएट नेव्हर ऍक्च्युअली डिक्लेअर्स, पण कवी मात्र कुठंही डिक्लेअर करत नाही, कुठंही जाहीरपणे मत मांडत नाही, आपलं स्पष्ट करत नाही. हिज अ लव्ह फॉर धिस लेडी, ही जी स्त्री आहे तिच्याबद्दल माझं प्रेम आहे असं तो कुठंही उल्लेख करत नाही. फक्त एका स्त्रीचं असणारं प्युअर मनाचं आणि शरीराचं सौंदर्य या कवितेत मांडलंय. सी वॉक्स इन ब्युटी. आता ती सौंदर्यात चालते असं काही म्हणायची गरज नाही. एक अतिशय सुंदर स्त्री असं म्हटलं तरी चालेल. प्रत्यक्ष कवितेमध्ये काय बघा, सी वॉक्स इन ब्युटी, ती अक्षरशः सौंदर्यात चालते, सौंदर्य तिच्यावर अक्षरशः उधळण करतंय. लाईक द नाईट, नाईट प्रमाणे, संध्याकाळ प्रमाणे तिचं सौंदर्य. ऑफ क्लाउडलेस क्लाइम्स, क्लाउडलेस, कसलाही क्लाउड नाही, कसलाही ढग नाही त्या क्लाइम्स मध्ये, म्हणजे क्लायमॅक्स मध्ये.
त्या वातावरणात, त्या हवामानात कसलाही ढग नाही, निरभ्र असणार आकाश आहे. अँड स्टारी स्काईज, आणि स्काईज मध्ये सगळ्या आकाशात स्टार्स आहेत, चांदण्यानं भरलेलं आकाश आहे, निरभ्र आकाश आहे, असं जणू तिचं सौंदर्य आहे. अँड ऑल दॅट इज बेस्ट, आणि जे बेस्ट बेस्ट असणार, सर्वोत्कृष्ट असणार ऑफ डार्क अँड नाईट, दोन्ही डार्क आणि नाईट, डार्क अँड ब्राईट, डार्क आणि ब्राईट या दोन्हींच बेस्ट मीट होते, एकत्र येते इन हर आस्पेक्ट. तिच्या सौंदर्यामध्ये दोन्ही गोष्टीचा मिलाप आहे, की ज्या दोन्ही बेस्ट मिलाप झालाय. म्हणजे जितका डार्कनेस पाहिजे किंवा जितका ब्राईटनेस पाहिजे त्याचा करेक्ट इथं मिलाप झालेला आहे. अँड हर आईज, विशेषतः तो मिलाप तिच्या डोळ्यामध्ये जाणवतोय. म्हणजे तिच्या डोळ्यामध्ये आणि तिच्या शरीराच्या प्रत्येक आस्पेक्ट मध्ये, तिच्या शरीराच्या प्रत्येक अंगामध्ये म्हणा, डार्क आणि ब्राईट यांचा बेस्ट मिलाप झालेला आहे. हे दोन्ही रंग व्यवस्थितरित्या, ह्या दोन्ही रंगछटा म्हणा, ह्या व्यवस्थितरित्या एकत्र आलेले आहेत. दस मेलोड टू दॅट टेंडर नाईट, आणि त्यामुळं मेलोड असणारी, सौम्य असणारी, दॅट द टेंडर लाईट, तो नाजूक प्रकाश, तो मंद आणि नाजूक असणारा प्रकाश, विच हेवन्स, की जो हेवन्स मधून आलाय, तो स्वर्गीय प्रकाश आहे, तो ईश्वरी प्रकाश आहे. टू गॉडी डे डिनाइज, तो ईश्वरी असणारा प्रकाश, गावडी डे म्हणजेच प्रखर असा जो प्रकाश आहे तो डिनाइज करतोय. दिवसाच्या प्रकाशाला डिनाय केले तिथं. दिवसाचा प्रखर जो प्रकाश आहे, गावडी डे डिनाइज म्हटले, दिवसाच्या प्रकाशाला इथं नकार दिला जातोय. हा जो ईश्वरी प्रकाश आहे हा त्या स्त्रीच्या मधून बाहेर पडतोय. तो सुंदर प्रकाश दिवसाच्या असणाऱ्या प्रखर प्रकाशाला डिनाय करतोय, दिवसाच्या असणाऱ्या प्रखर प्रकाशाला तो नाकारतोय. वन शेड द मोर, दुसऱ्या स्टांजामध्ये कवी म्हणतोय, एक जरी शेड जादा झाली असती, वन रे द लेस, किंवा एखादा रे, एखादा प्रकाश किरण जर कमी पडला असता, एखादी गडद छाया वाढली असती, एखादी शेड वाढली असती, किंवा एखादी लाईट वाढली असती, हॅड हाफ इम्पेअर्ड, तर निम्म इम्पेअर झालं असतं, निम्म तिचं सौंदर्य बिघडलं असतं. इथं म्हणा, द नेमलेस ग्रेस, ही नाव नसणारी सौंदर्यवती जी आहे, नेमलेस ग्रेस आहे, हे नाव नसणारी जी मोहकता आहे, नाव नसणारे जे सौंदर्य आहे, हे अक्षरशः निम्म बिघडलं असतं. जरी एक किरण, एक प्रकाश किरण आला असता, किंवा एक छटाक, एक सावली आली असती, तर तिचं सौंदर्य बिघडलं असतं. विच वेव्स, आणि हे सौंदर्य वेव्स करत होतं, वाहत होतं इन एव्हरी रॅवन ट्रेस. प्रत्येक, रॅवन मीन्स ब्लॅक कलर इथं म्हणा, प्रत्येक ब्लॅक असणाऱ्या, प्रत्येक काळ्या असणाऱ्या ट्रेस मधून, ऍक्च्युली ट्रेस म्हणजे जटा, पण इथं बट म्हणूया, तिच्या केसातून अक्षरशः ते सौंदर्य वाहत होतं. तिचे केस काळे आहेत आणि ते खाली वाहत आहेत तिच्या चेहऱ्यावरून, आणि त्यातून सौंदर्य वाहत होतं. त्याच्या वेव्स सौंदर्याच्या तिच्या चेहऱ्यावरून वाहत होत्या. और सॉफ्टली लाइटन्स ओव्हर हर फेस म्हटले, त्या बटा सॉफ्टली, अतिशय हळूवारपणे, लाइटन ओव्हर हर फेस, त्या हळूवारपणे, लाईट म्हणजे हलकं, अतिशय लाइटन, अतिशय हळूवारपणे तिच्या त्या फेसवरून त्या बटा, त्या केसांच्या बटा म्हणा, त्या तिच्या चेहऱ्यावरून खाली येत आहेत. वेअर थॉट्स सिरेनली स्वीट एक्सप्रेस, आणि तिथंच तिच्या चेहऱ्यावर थॉट्स, विचार, सिरेनली स्वीट एक्सप्रेस, तिच्या चेहऱ्यावर जे विचार आहेत, ज्या भावना आहेत म्हणूया आपण,
ह्या श्रीनली, अतिशय श्रीनली, अतिशय प्रसन्नपणे, स्वीट एक्सप्रेस, अतिशय प्रसन्न आणि गोडपणे तिच्या चेहऱ्यावर, तिच्या त्या सौंदर्याच्या असणाऱ्या त्या भावना व्यक्त होत आहेत. हाऊ प्युअर, किती शुद्ध भावना आहेत. हाऊ डिअर, किती प्रिय भावना आहेत. अतिशय प्रिय, अतिशय स्वच्छ, अतिशय शुद्ध, सात्विक असणाऱ्या, ईश्वरी असणाऱ्या त्या भावना ह्या तिच्या चेहऱ्यातून एक्सप्रेस होत आहेत, प्रगट होत आहेत. दर ड्वेलिंग प्लेस म्हटलंय. ड्वेलिंग प्लेस म्हणजे राहतं ठिकाण. आता राहतं ठिकाण कोण? ती स्त्रीच स्वतः. त्या स्त्रीच्या मनातून, तिच्या चेहऱ्यातून, तिच्या प्रत्येक शरीराच्या कणाकणातून, मनामनातून एक प्रसन्न असे विचार बाहेर पडतायत. शेवटच्या स्टांजामध्ये कवी म्हणतोय, अँड ऑन दॅट चीक, आणि तिच्या त्या गालावर, चीक गाल, अँड ओव्हर दॅट ब्रो, आणि त्या ब्रोच्या ओव्हर म्हणजेच कपाळावर, तिच्या कपाळावर आणि तिच्या गालावर, सो सॉफ्ट, सो काम, सो इलोक्वंट, द स्माइल्स दॅट विन. तिच्या त्या चिक्सवर, गालावर, अँड ओव्हर दॅट ब्रो, आणि ब्रोच्या वर म्हणजेच कपाळावर, सो सॉफ्ट, अतिशय मऊ, सो काम, अतिशय शांत, सो इलोक्वंट, अतिशय भव्य दिव्य असं, द स्माइल्स दॅट विन. स्माइल आहे, कपाळावर हसू आहे, गालावर हसू आहे, ते सॉफ्ट हसू आहे, शांतपणे हसू आहे, मंद हास्य आहे, आणि इलोक्वंट आहे, अतिशय प्रभावी हसू आहे. द स्माइल्स दॅट विन, आणि ते स्माइल्स अक्षरशः विन करते प्रत्येकाला जिंकते, प्रत्येकाला तिचा हास्य हवंसं वाटते. द टिंट्स दॅट ग्लो, आणि तिची जी टिंट्स आहे, तिच्या त्वचेचा रंग म्हणूया. टिंट्स म्हणजे रंगछटा जी आहे तिचा जो रंग आहे, दॅट ग्लो, तो ग्लो करतोय, अक्षरशः तो चकाकतोय, अक्षरशः तो इतरांना प्रभावित करतोय. बट टेल ऑफ डेज इन गुडनेस पेंट, परंतु द टेल ऑफ डेज, इतकं सौंदर्य असून सुद्धा द टेल ऑफ डेज, दिवसाची जी तिची स्टोरी आहे, आतापर्यंत जे दिवस तिनं जीवनामध्ये जगलेले आहेत, ते हे सांगतायत, ते हे टेल करतायत, हे सांगतायत इन गुडनेस पेंट. जे काय तिनं दिवस घालवले ते सगळे गुडनेस मध्ये स्पेंड केलेले आहेत. म्हणजे तिचं वर्तन खूप चांगलं आहे. जितकी ती सुंदर, मगाशी कवी आतापर्यंत सांगत होता, ती जितकी सुंदर आहे तितकंच तिचं वर्तन पण तिनं चांगल्या प्रकारे स्पेंड केले. म्हणजेच तिनं तिचे आपले दिवस अतिशय चांगल्या वर्तनात घालवलेले आहेत. अ माइंड ऑफ पीस, अतिशय शांत मन आहे. विथ ऑल बिलो, ह्या सर्वांमध्येच एक शांत असं मन आहे. मगापासून सुंदर शरीर होतं, आता शांत मन आहे. अ हार्ट, तिचं हृदय असं आहे, हुज लव्ह इज इनोसंट, तिचं जे हृदय आहे त्या हृदयामध्ये जे प्रेम आहे ते अत्यंत इनोसंट आहे. लव्ह इज इनोसंट, ते प्रेम आहे ते अत्यंत निष्पाप आहे. अशा प्रकारे कवीनं तिच्या शरीराचं पहिल्या 2 स्टॅन्झामध्ये वर्णन केलंय, आणि तिसऱ्या स्टॅन्झामध्ये शरीराच्या वर्णनाबरोबरच तो तिच्या मनाचं पण वर्णन करतोय. अलंकाराच्या बाबतीत म्हणाल तर या कवितेमध्ये फक्त 3 महत्वाचे अलंकार आहेत. सिमिली, उपमा अलंकार, की ज्यामध्ये ऍज किंवा लाईक असा शब्द येतो, की जो पहिल्याच ओळीत आलाय. सी वॉक्स इन ब्युटी लाईक द नाईट, तिथं लाईक शब्द आलाय, तिथं सिमिली झालाय. अँटिथेसिस म्हणजे एकाच वाक्यामध्ये 2 एकमेकांच्या विरुद्ध अर्थी शब्द आलेले असतात, आणि मग अँटिथेसिस एक अलंकार आहे. जसे की आपण 3 नंबरची ओळ बघितली त्यातली, अँड ऑल दॅट इज बेस्ट, आणि जे काय बेस्ट आहे, ऑफ डार्क अँड ब्राईट, इथं डार्क एक शब्द आलाय आणि ब्राईट एक शब्द आलाय. हे एकमेकांच्या विरुद्ध शब्द एका ओळीत आले, तिथं अँटिथेसिस. आणि रिपिटेशन जे असतं, पुनरावृत्ती होते, असे पुनरावृत्तीचे काही अलंकार आहेत. जसं की 3ऱ्या स्टॅन्झामध्ये सो सॉफ्ट, सो काम, सो 2दा शब्द आलाय, तर शब्दांची पुनरावृत्ती झाली की ते रिपिटेशन झाले म्हणायचं. आणि अलिट्रेशन नाही अशी कविताच नाही. जवळजवळ प्रत्येक कवितेमध्ये अलिट्रेशन किंवा इन्व्हर्जन जे अलंकार आहेत, उलटी वाक्यरचना होते, ते होत प्रत्येक कवितेत येतं. आपण त्यासाठी एक स्पेशल लेक्चर घेणार आहे, की ज्यामध्ये 12वीला आवश्यक असणारे सगळेच अलंकार घेणार आहे. परत एकदा शांतपणे कविता तुम्ही वाचा,
आणि त्याच्या खाली असणाऱ्या ऍक्टिव्हिटी सोडवा. धन्यवाद.